जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले. भारतातही 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. केईएम रुग्णालयात संशयित कोरोना बाधित 2 जणांचा मृत्यू. निधीमधील पुढील हप्त्यासाठी 11 नव्या अटी. भारतासोबतच्या तणावामुळे सुधारणांचे उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचा इशारा. हेरगिरी प्रकरणामध्ये देशभरात अटकसत्र सुरूच. ज्योती मल्होत्रानंतर ISIच्या आणखी एका एजंटला अटक. यूपीच्या रामपूरमधून शहाजादला ATS कडून बेड्या. तेलंगणमध्ये 21 माओवाद्यांना अटक. 7 रायफल्स, मॅगझिन आणि 4 शस्त्र जप्त. तेलंगणमधील मुलुगू जिल्ह्यामध्ये मोठी कारवाई. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात SIT स्थापन. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वामध्ये 9 जणांची समिती नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास करणार. रत्नागिरीतल्या खेडमध्ये कार अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. जगबुडी नदीपात्रामध्ये कार कोसळली. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना कारचा अपघात.